नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण संशोधन प्रकल्प कसा लिहावा भाग 2 बघितले आहे. यामध्ये प्रस्तावना, प्रमाणपत्र हे बघितले आहे. तर तुम्ही आता संशोधन प्रकल्पाचा विषय निवडला असेल, त्या अनुषंगाने तुमचे काम सुरू झालं असेल असे मी समजून संशोधन प्रकल्प कसा लिहावा भाग 3 पाहणार आहोत आपण आज. तर संशोधन प्रकल्प 3 मध्ये प्रमाणपत्र, सारांश आणि प्रस्तावना झाल्यानंतर परिचय. तुम्ही जे संशोधनाचा विषय निवडला असेल, आपण 5 विषय दिले आहे. सिग्मंड फ्राईड, विल्यम वोन या प्रकारे तुम्हाला 5 शास्त्रज्ञ नाव दिले आहे, त्यापैकी एक निवडायचं आहे. समजा तुम्ही सिग्मंड फ्राईड हा निवडला असेल तर त्यांचं तुम्हाला परिचय लिहायचं आहे. परिचय म्हणजे काय? त्यांचं पूर्ण नाव, नंतर त्यांचा जन्म केव्हा झालं, त्यांचं जन्मस्थळ म्हणजे जन्म कोणत्या शहरात कोणत्या राज्यात झालं याची पूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर त्याचं कौटुंबिक माहितीमध्ये त्यांच्या आईचं नाव, वडिलाचं नाव, त्याचा बहीण भाऊ किती होते, त्यांची कौटुंबिक स्थिती कशी होती याची माहिती लिहायची आहे. त्यानंतर फोटो लिहिताना फोटोमध्ये तुम्हाला त्यांचे जे काही बालपणाचे, त्यानंतर त्यांचे आताचे जे फोटो असेल ते तुम्ही गुगल सर्चमधून त्यांचे फोटो कॉपी करून त्याची प्रिंट काढा आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये लावायची आहे. त्यामुळे तुम्ही छोटे त्यांचे 5-6 फोटो प्रिंट काढा. त्यानंतर संशोधनपर कार्य. आता तुम्ही जो प्रकल्पाचा विषय आणि जो शास्त्रज्ञ निवडला असेल त्यांनी संशोधनावर कोणते कार्य केले आहे. आता सिग्मंड फ्राईड यांनी कोणते कार्य केले आहे, तर त्यांनी मनोविश्लेषण केलं आहे. मनोविश्लेषणावर त्यांचा अभ्यास आहे. त्यानंतर काय त्याचे ग्रंथ किंवा पुस्तके, जो काही शास्त्रज्ञ असेल त्यांनी आतापर्यंत कोणकोणते ग्रंथ लिहिले, पुस्तकं कोणते लिहिले याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला परिचय लिहायचे आहे. परिचय हा साधारणतः 3 ते 4 इतके पेजमध्ये लिहायचे आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त माहिती काढली तर उत्तमच आहे, पण कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 पेज लिहावं लागेल. त्यानंतर बालपण. पुढचं पॉईंट कोणते? बालपण. जो काही तुम्ही प्रकल्पाचा विषय निवडला असेल त्या शास्त्रज्ञाचं बालपण, तर बालपण कुठे झाले, त्यांचे जन्मगाव, बालपण कसं झाले, त्यांच्या घरची परिस्थिती कशी होती, त्यांना त्याच्या आई वडीलकडे राहत होते की आजोबाकडे राहते याची पूर्ण माहिती तुम्हाला बालपणामध्ये घ्यायची आहे. नंतर बालपणातील शाळा, म्हणजे ते कोणत्या शाळेत शिकत होते ह्या गोष्टी तुम्हाला तिथे लिहावं लागेल. त्यानंतर इत्यादीमध्ये तुम्हाला जे काही त्यांनी याच्या व्यतिरिक्त बालपणामध्ये जे त्या व्यतिरिक्त काही घटना घडल्या असेल त्या बालपणाची तुम्हाला माहिती लिहावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला आज मी त्यांचा परिचय आणि बालपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहे. तुम्ही जास्तीत जास्त करून जी माहिती वेब सर्च, आता पुस्तकं तुमच्याकडे नसेल पण तुम्ही गुगल सर्चमधून खूप काही माहिती घेऊ शकतात आणि ती माहिती तुम्ही घेतल्याबरोबर मोबाईलमध्ये सेव्ह करा, PDF फाईल घ्या आणि तुमचा प्रोजेक्ट किंवा रफ बुकमध्ये ती लिहून काढा. तुम्ही जितकी माहिती जास्त लिहाल तितकं तुम्हाला हे पूर्ण करावं लागेल. धन्यवाद.